मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताई या आप्पांना विचारतात की आप्पा तुम्ही ठीक आहात ना? कितीही काही झालं तरी अनिरुद्ध तुमचा मुलगा आहे आणि अभि तुमचा नातू आहे. तेव्हा आप्पा आता रडत असतात आणि म्हणतात की मला भीती वाटते ती कांचनची, कारण अनिरुद्धला शिक्षा झाली हे तिला अजिबात सहन होणार नाही. कारण त्या बिचारीची काय प्रतिक्रिया असेल ना, हेच मला कळत नाही. पण आता तिला काही होऊ नये म्हणजे मिळवलं असं म्हणून आता आप्पा हे खूप रडत असतात. त्याचवेळी सर्वांना त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. त्याचवेळी आता सुलेखाताई या म्हणतात तुम्ही त्यांना जरा व्यवस्थित समजावून सांगा, कारण कांचनताईंना काही होता कामा नये. तुम्ही त्यांना सांगा की जे काही अभिने त्याचबरोबर संजनाने आणि अनिरुद्धने केलं ते सगळं काही चुकीचं होतं आणि तो एक गुन्हा होता. त्याची त्यांना शिक्षा मिळणं गरजेचं होतं, ते चुकीचंच होतं. यापुढे अजूनही चुकीचं काहीतरी केलं असतं. त्यानंतर आता यश म्हणतो आप्पा आपण सगळेजण बोलूयात, आजीला समजावून सांगूयात. त्यावेळी तुम्हाला खरं सांगू का, आजीला यावेळी खरंच बाबांचा खूप राग आला होता. अहो, बाबांना शिक्षा झाली याचा तिला आनंद वाटत नसला ना तरीही मनात कुठेतरी तिचं समाधान झालं असेल, कारण बाबांनी एवढं आजीला फसवलं आहे ना. आजीच्या मनातून आता बाबा पूर्णपणे उतरले आहेत. त्यानंतर आता आप्पा सुलेखाताईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात की थँक्यू व्हेरी मच सुलेखाताई. अहो, खरं तर थँक्यू हा शब्द तुमच्यासाठी खूप तोकडा आहे, परंतु तरीही मी तुमचे आभार मानतोय, कारण तुमचे खूप उपकार झालेत हो माझ्यावर. असं म्हणून आता आप्पा हे सुलेखाताईंकडे पाहतात. त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात आप्पा तुमचं जे हक्काचं होतं ना ते पुन्हा तुम्हाला मिळवून द्यायला मी मदत केली, एवढंच, बाकी काही नाही. आणि खरं तर आपण अरुंधतीचे आभार मानायला हवेत, कारण तिने तुम्हाला समजवलं, तुम्हाला सगळ्या गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं. त्यामुळेच तुम्ही त्यांच्या विरोधात केस करायला तयार झालात आणि तुम्ही स्वतःही हिंमत दाखवली, म्हणूनच तुम्हाला तुमचं घर परत मिळालं. पुढे ते आता म्हणू लागतात की कित्येक पालक आपल्या मुलाच्या विरोधात करायचं हा विचार करूनच पुढे जात नाही, पण त्यांच्याजवळ त्यांना पाठबळ देणारी अरुंधतीसारखी खंबीर मुलगी नसते ना. तेव्हा आता आप्पा म्हणतात खरं आहे तुमचं सुलेखाताई, अगदी तुम्ही लाख बोललात. तेव्हा आप्पा म्हणतात खरं आहे तुमचं सुलेखाताई, अरुंधती आहे म्हणून मी हे धाडस करू शकलो, तर मी हे पाऊलच उचलू शकलो नसतो. नाहीतर आपल्याच मुलाने आपल्याला फसवलं म्हणून दुःखात बुडून गेलो असतो आणि आयुष्यभर रडत बसलो असतो. तेव्हा आप्पा आता अरुंधतीचे खूप आभार मानू लागतात की तू नसती ना अरुंधती तर हे कधीही शक्य नव्हतं. मग आता अरुंधती म्हणते असं नाही आहे आप्पा, अहो तुम्ही हिंमत दाखवली म्हणूनच हे शक्य झालं, कारण अभिने ईशाने सुद्धा कोर्टामध्ये आपल्या बाजूने साक्ष दिली आणि सत्याची बाजू घेतली, म्हणूनच आपल्याला हा न्याय मिळाला आहे. त्याचवेळी आता आरोही विचारते आई आप्पा आपण जाताने देवळात जायचं का? तेव्हा अरुंधती हो असं म्हणते. मग आता सुलेखाताई म्हणतात तुम्ही निघा सगळे, मला आश्रमात काम आहे त्यामुळे आता तिकडे जायचंय. असं म्हणून ते आता लगेच तेथून जातात. त्याचवेळी आता अरुंधती ही अनघाकडे पाहतच राहते आणि अनघाला विचारते की तुला अभिला भेटायचंय का? तेव्हा ती आता नाही म्हणते. मग आता आपण निघायचं का असं अरुंधती पुन्हा विचारते. तेव्हा अनघा हो असं म्हणते. त्यावेळी आता ईशा विचारते आई मी पण तुमच्याबरोबर मंदिरात येऊ का? तेव्हा अरुंधती चल असं म्हणते. तेव्हा ईशा थँक्यू म्हणते. मग आता सर्वजण निघालेले असताना ईशा ही आप्पांना म्हणते मला जमलं तर माफ करा, कारण मी खूप चुकीचे वागले आहे, हवं तर मी कान धरून सुद्धा माफी मागते असं म्हणून ती रडत असते. त्यावेळी आप्पा म्हणतात झालं गेलं ते गंगेला मिळालं, तुझी चूक तुला समजली ना, खरंच ही फार मोठी गोष्ट आहे, पण इथून पुढे आयुष्यात अशी चूक कधीही करू नकोस. त्यावेळी ती आता म्हणते नाही आप्पा मी पुन्हा कधीही असं वागणार नाही. तेव्हा ईशा पुन्हा अरुंधतीची माफी मागत म्हणते आई खरंच मला माफ कर, अगं मी तुला खूप चुकीचं बोलले, वाईट बोलले, कोर्टात नको नको ते मी तुझ्या विरोधात बोलले, आता तर मलाच कळत नाही मी अशी का वागले होते. आता तिच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तर अरुंधती म्हणते हे बघ ईशा, आत्तापर्यंत तू खूप चुका केल्या आहेत आणि सर्व चुका आम्ही आजपर्यंत तुझ्या पोटात सुद्धा घातल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, नशिबाने अशी माणसं मिळतात, ती आता जपायला शिक प्लीज, पुन्हा अशी कुणाला कधी दुखवू नकोस. अरुंधती तिला आता एक सल्ला देते.
तुला जर खरंच मनापासून एवढं वाईट वाटत असेल ना तर एवढं तरी कर, असं ती आता ईशाला म्हणते. आमच्यासाठी काही करू नकोस, फक्त स्वतःसाठी कर. त्यावेळी ईशा म्हणते, इथून पुढे कोणताही निर्णय मी तुम्हाला विचारूनच घेईन, अजिबात कुणाला इथून पुढे दुखवणार सुद्धा नाही. त्यानंतर आता अरुंधती म्हणते, ही तुला शेवटची माफी मी देते, इथून पुढे अजिबात तुला माफी नाही आणि काहीच नाही. तेव्हा ती आता हो असं म्हणते. पुढे आता ईशा ही अनिशला म्हणते, अनिश हे बघ मला माफ कर, कारण ही माझ्याकडून शेवटची चूक झाली. हे बघ मी चुकीची वागले म्हणूनच आपला डिवोर्स झाला. कदाचित चांगली वागली असते तर कदाचित आपलं नातंसुद्धा टिकलं असतं. आता प्लीज इथून पुढे मला एक संधी दे ना, असं ती त्याला आता विचारते. तेव्हा आता अनिश म्हणतो, एक सांगू का प्रामाणिकपणे, तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही मला हे कळतच नाही आहे, कारण तू मला नेहमी फसवत आली आहेस. तेव्हा ती म्हणते, तुझं बरोबर आहे, पण मी आता बदलायचं ठरवलंय. त्यावेळी आता अनिश म्हणतो, हो तसं असेलही. अगं आपलं लग्न टिकावं म्हणून मी खरंच खूप एफर्ट्स घेतले आहेत आणि हे आठवतही असेल तुला, या डिवोर्स प्रकरणामध्ये खरंच मला प्रचंड त्रास झालाय, कारण मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं. त्यातून आत्ता कुठे मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, तर तू परत आलीस, तुला वाटेल तेव्हा तू लोकांच्या आयुष्यामध्ये ये-जा करू शकत नाही ईशा. अगं समोरच्या लोकांना सुद्धा काहीतरी भावना असतात. ईशा आता स्वतःची चूक मान्य करते आणि म्हणते, तू म्हणतोस ना अनिश ते बरोबर आहे, मी कधीच कुणाच्या भावनांचा विचार केलाच नाही. आता इथून पुढे तुझ्याकडे काहीतरी हट्ट करून मागण्याचा हक्क सर्व मी गमावलाय, पण प्लीज मला एक चान्स दे, असं ती आता तळमळीने त्याला विचारते आणि खूप त्याला फोर्स करत असते. तेव्हा आता तो म्हणतो, मला असं लगेच तुला सांगता येणार नाही ईशा, मला विचार करायला वेळ हवा आहे, असं अनिश म्हणतो. तेव्हा ईशा म्हणते, तुला हवा तेवढा वेळ घे, मी तुझ्यासाठी थांबेन. अनिश आता लगेच तेथून निघतो, तर ईशा त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता संजना, त्याचबरोबर अनिरुद्ध आणि अभि हे तेथे बसलेले असतात. त्याच वेळी आता तेथे देशमाने येतात. मग आता संजना लगेच त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते, देशमाने प्लीज देशमाने काहीतरी करा, हे सगळं ना या अभिमुळेच झालंय. जर तुला काही करायचं होतं तर स्वतः एकट्याने अडकायचं ना, आम्हाला का अडकवलंस याच्यामध्ये? अरे 1 वर्ष काय, आता 1 मिनिट सुद्धा मी त्या जेलमध्ये राहू शकत नाही, काहीतरी करा देशमाने, असं ती पोलीस स्टेशनमध्येच आरडाओरडा करू लागते. त्याच वेळी आता अभि रागात म्हणतो, याचा विचार तू अगोदर करायला हवा होतास ना. तेव्हा संजना आता ओरडूनच म्हणते, मूर्ख माणसा, तू काय केलंस तुझ्या लक्षात येतंय का? अरे अनिरुद्ध बघ, तू तुझ्या मुलांनी काय केलंय, तुला चढकवलंय. चांगलं पेंट हाऊस मिळणार होतं, पण नाही, आता तर समृद्धीमध्ये सुद्धा राहता येणार नाही, अशी संजनाची आता अवस्था झालेली असते आणि खूपच ती आरडाओरडा करू लागते. त्या कैद्यांचे ड्रेस घालून आता आपल्याला तुरुंगात जावं लागणार आहे आणि खडी फोडावी सुद्धा लागणार आहेत. आता त्यांच्याबरोबर कामसुद्धा करावं लागणार. आता याच भीतीने संजना खूप घाबरते आणि अनिरुद्धला सारखी म्हणते, मला त्या तुरुंगामध्ये अजिबात चढायचं नाहीये. अरे अनिरुद्ध तू काहीतरी कर प्लीज, तू असा शांत बसू नकोस, मला त्या तुरुंगात जायचं नाहीये, हे सगळं तुझ्या मुलांमुळे घडतंय, त्यामुळे प्लीज तू काहीतरी आता ॲक्शन घे आणि हवं तर तू सगळा ब्लेम तुझ्यावर घे, पण मला यातून बाहेर काढ. मला नाही जायचं जेलमध्ये, मला माझं आयुष्य असं नाही जगायचं, मला नाही सडायचं जेलमध्ये, असं म्हणून ती खूपच आता अनिरुद्ध समोर विनंती करू लागते. त्यानंतर ती डोक्याला हात लावते आणि म्हणते, हे सगळं ना त्या अरुंधतीमुळे होतंय, कारण तिने माझ्या आयुष्याची वाट लावली, आपल्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावली आहे. तेव्हा अभिला आता खूप राग येत असतो, परंतु त्याला आता संजनाच्या बुद्धीची कीव येऊ लागते. मग नंतर आता संजनाला राग येतो, ती म्हणते, या अरुंधतीने ना पूर्ण आयुष्याची वाट लावली असून एवढी आपल्याला मोठी शिक्षा झाली आहे, तरीही ती आपल्याला पाहायला तरी आली का अनिरुद्ध? अरे आपलं सोड, हा अभितीचा मुलगा आहे ना, तरीही ती त्याला पाहायला आली नाही आणि त्या आईला तुझा कळवळा तरी आहे का? आणि तिच्यासाठी तू कोर्टामध्ये खरं बोलला ना, मग ती का नाही आली? असं म्हणून संजना आता अख्खं पोलीस स्टेशनच हादरवून टाकते. अरे आता कुठे गेले तुझे आजोबा, बहीण, तुझे घरचे सर्वजण, तुझी बायको?
असं म्हणून ती त्याला जाब विचारते, आणि माझं ऐकलं असतं तर अख्खा बंगला आपला झाला असता. हे बघ अनिरुद्ध, मी तुमच्या दोघांनाही सांगते, आता हवं ते करा, परंतु मला इथून बाहेर काढा. मी सगळ्यांचा बदला घेईन, स्पेशली त्या अरुंधतीचा. असं म्हणून संजना चिडते. मी तिला नाही सोडणार अनिरुद्ध, तिने माझ्या आयुष्याची वाट लावली आहे, मी तिला धडा शिकवणारच. तेव्हा अनिरुद्ध आता सगळं काही संजनाचं ऐकून घेतो आणि चवताळूनच उठतो आणि म्हणतो, गप्प बस, एकदम आवाज बंद कर. अगं अरुंधतीने काहीही केलेलं नाहीये, तूच माझ्या आयुष्याची पूर्णपणे बर्बादी केली आहे, समजलं? त्यामुळे तिला दोष देऊ नकोस. तेव्हा तो आता पुढे रागातच संजनाला दोष देऊ लागतो आणि म्हणतो, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस ना, तेव्हापासून हे सगळं काही घडायला लागले. तू का आलीस माझ्या आयुष्यात? अरुंधतीने काही केलं नव्हतं आणि माझ्या मुलांना तू आता जेलमध्ये टाकायला निघालीस. माझ्या आईवडिलांविरोधात तू मला बाजूला केलं तर केलं, परंतु तू आता माझ्या मुलांच्या अक्षरशः जीवावर उठलीस. असं म्हणून आता तो आहे नाही तेवढं सगळं काही आता तिला बोलतो. तेव्हा ती आता रागातच म्हणते, अनिरुद्ध तुला समजतं का, तू काय बोलतोस? तो म्हणतो, हो कळतंय मला, मी एवढा मूर्ख नाहीये आणि म्हणूनच तुझ्या नादी लागलो, समजलं? तेव्हा तो आता संजनाच्या अंगावर धावून जातो आणि तिला मारहाण करणारच असतो. तेवढ्यातच तेथे आता लगेच अभि हा अनिरुद्धला म्हणतो की बाबा तुम्ही हे काय करताय, असं म्हणून सर्वजण तेथे धावत येतात आणि अनिरुद्धला थांबवतात. त्यावेळी आता अभि म्हणतो, काय करताय तुम्ही, कुठे आहात, याचं भान आहे का बाबा तुम्हाला? मग आता अनिरुद्ध म्हणतो की मी अजिबात गप्प बसणार नाहीये, आता जेलमध्ये जायचंच आहे ना, तर मग हिला संपवूनच जातो. तेव्हा संजना आता रागातच विचारते, तुला वेड लागले का? तेव्हा तो म्हणतो, हो लागले मला वेड, आणि तुझ्यामुळे, कारण मास्टर माइंड संपला ना तर कोणाला शिक्षा होणार नाहीये, मला सोडा. असं म्हणून तो पोलिसांना सतत सांगत असतो. तेव्हा आता अनिरुद्ध रागातच म्हणतो, काय ग, तुला जेलमध्ये जायचं नाहीये ना, तर मी तुला इथेच मारून टाकतो. अगं का आली तू माझ्या आयुष्यात? तेव्हा तो सारखा आता तिच्यावर धावून जात असतो, परंतु आता देशमानेंना संजना आवाज देते आणि म्हणते, हो त्याला आवरा, हा असा का वागतोय? अनिरुद्ध आता खूपच चवताळलेला असतो, त्यामुळे आता सर्वजण त्याला थांबवत असतात, अडवत असतात की असं उलटसुलट काही वागू नकोस, नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. मग आता तो सतत रागातच म्हणत असतो, आता जेल होणारच असेल तर मग मी हिला मारूनच जेलमध्ये जातो. तर आता दुसरीकडे कांचन ही रडत असते आणि म्हणते, आपण केस जिंकलो आहोत परंतु आनंद होत नाही. मग आता सर्वांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं, कारण अनिरुद्ध आणि अभि हे दोघेही जेलमध्ये गेलेले असतात. त्याच वेळी आता आप्पा म्हणतात, अगं आनंद कसा होईल, कारण तुझ्या लाडक्या लेकाने एवढे पराक्रम केले आहेत. त्यानंतर संजनाचा विषय देखील निघतो की संजनाने काय काय कारस्थान केलं हे सगळं कोर्टासमोर उघड केलं तुझ्या नातवाने आणि नातीने. तेव्हा कांचन म्हणते, त्यांना बरं सद्बुद्धी आली. पुढे रागातच म्हणते, नावसुद्धा त्या संजनाचा अजिबात तुम्ही घेऊ नका. तेव्हा आता कांचन रडतच म्हणते, आपणच कुठेतरी कमी पडलो, आपण त्याच्यावर संस्कार करायला चांगले विसरलोच. असं कांचन आता रडतच म्हणते. आप्पा म्हणतात, तसं काही नाही आहे कांचन, अगं आपले संस्कार चांगलेच होते, परंतु अनिरुद्धला वाईट बुद्धी सुचली, त्याने आणि अभिने मिळून, त्या संजनाने मिळून आपल्याला फसवलं, आपण तरी काय करायचं? आता तो त्यांचा दोष आहे, आपला नाही. तेव्हा आता अनघा म्हणते, एका घरामध्ये राहून यश आणि अभि वेगळाच आहे ना, कारण यशवर जे संस्कार झाले आहेत ते अभिवर सुद्धा झाले आहेत, पण यश किती चांगला वागतो आणि अभि कसा वागतो तुम्हाला तर माहीत आहे ना, आणि ते सगळंही ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं, यात तुमचा खरंच काहीही दोष नाहीये. त्यावेळी आता कांचन एकदम शांत होऊन जाते. तर आप्पा म्हणतात, दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा मिळालेली आहे कांचन, आणि केवळ ते आपले आहेत ना यावरून काहीही ठरत नाही, केवळ आपले ते सर्वजण आहेत म्हणून त्यांची कीव येणं हे योग्य नाही आहे कांचन, तू जरा समजून घे सगळ्या गोष्टी. असं म्हणून आप्पा आता तिला समजावतात. त्याच वेळी आता आरोही म्हणते, बरोबर आहे आप्पा तुमचं, कारण त्यांच्या बाजूने जर निकाल लागला असता आणि आपण जर या घरातून बाहेर निघालो नसतो तर त्यांनी आपल्याला घराबाहेर काढलं असतं, अगदी हाताला धरून, बरोबर आहे ना? मग आता कांचन म्हणते, हो बरोबर आहे, कारण ती संजना कशी आहे ना ते माहीत आहे मला, आणि अनिरुद्ध कसा वागतो ना ते सुद्धा. पुढे आता ते कांचनला समजवतात, अगं आजचा निकाल आहे ना तो आपल्यासारख्या आईवडिलांसाठी आहे,
आता अनिरुद्ध आणि संजनासारखे जे काही लोक विचार करतात ना, त्या सर्वांना समजेल की कायद्याचं उल्लंघन केल्यास काय शिक्षा मिळते ते. कारण तुम्ही कितीही मोठे असो किंवा तुम्ही कितीही लहान असो, कायदा तर सर्वांसाठी समानच असतो. त्यावेळी आता कांचन विचार करत राहते. मग आता अनघा म्हणते, मी अभिची बायको असून तुम्हाला सांगतेय आई, हे होणं ना खूप गरजेचं होतं. कारण आपण चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्यासारखंच वागतोय. त्याला समजायलाच हवं होतं. खूप वेळा आता त्याला माफ करून झालंय. आता तरी त्याला अक्कल येईल कसं वागायचं ते, असं अनघा आता जेव्हा म्हणते त्यावेळी आता कांचन म्हणते, अगं अक्कल येण्यासाठी 1 वर्षाचा तुरुंगवास तुला असं वाटत नाही का? हे जरा अतिच होते म्हणून. अगं अनघा बाळा, तो एक डॉक्टर आहे. उद्या जर लोकांना समजलं तर मग काय होईल याचा विचार तू केलाय का? तेव्हा अनघा आता पुढे सांगते, याचा विचार अभिने स्वतः करायला हवा होता. आपण डॉक्टर असूनही असं कसं आपल्याच आई वडिलांना किंवा आजीला फसवू शकतो. आणि आता लोकांना कळेल या भीतीने आपण किती दिवस त्याला पाठीशी घालणार आहोत. कधीतरी त्याला स्वतःची अशी जाणीव व्हायला हवी ना, आपण जे काही करतोय ते पूर्णपणे चुकीचं करतोय त्याची. आणि ही शिक्षा आता मिळाली ना, त्यामुळे तो सुधारायला हवा. त्यानंतर आता कांचनचं मन कशातच लागत नसतं. कारण अभि आणि अनिरुद्ध आता वर्षभर शिक्षा भोगणार असतात. तेव्हा आरोही म्हणते, आजी हे पहा, तुम्ही मन घट्ट करा बरं. कारण जे काही झालं ना ते योग्यच झालं असं मला वाटतंय. अहो, तुम्ही जर अशा खचल्या तर आम्हाला कोण धीर देणार मग? अहो, जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांच्यामधील जो काही बदल असेल ना, तो बदल पाहून आपल्याला खरंच खूप छान वाटेल. आणि 1 वर्षाची शिक्षा झाली आहे हे पहा ना, कारण बघता बघता हे सुद्धा वर्ष निघून जाईल. तेव्हा आप्पा देखील आता समजवतात, कांचन अगं या गोष्टींचा विचार करून तू वर्तमान काळ उगीच खराब करू नकोस आणि वाईट वाटून घेऊ नकोस. कारण आता आपल्याबरोबर अरुंधती आहे, सुलेखाताई आहेत. त्यामुळे आता आपल्यालाच फसवून रस्त्यावर आणलंय, त्यांच्यासाठी त्या लढतायत. आपल्या मुलाला शिक्षा मिळाल्यामुळे दुसरी कुणाची मुलं असं करू शकत नाही. निदान ती म्हातारी मुलं तरी या त्रासापासून वाचतील. आणि या सर्वांचं श्रेय फक्त अरुंधती आणि सुलेखाताईंना जातं. असो, मी जरा दमलोय, वर जाऊन पडतो, असं म्हणून आप्पा आता आराम करण्यासाठी म्हणून तेथून जातात. तर कांचन आप्पांकडे पाहतच राहते आणि घडलेल्या सर्व गोष्टींचा ती आता विचार करत राहते. त्यानंतर संध्याकाळी आता देशमाने पुन्हा संजनाकडे येतात. त्यावेळी आता संजना म्हणते, अहो देशमाने, किती वेळ लावलात तुम्ही? अहो, आम्हाला बेल मिळणार आहे की नाही? त्यावेळी आता तुम्हाला मी समजावून सांगतो नक्की काय झाले, असं देशमाने विचारतात. मग आता आज तर सगळे काही ऑफिस बंद झाले आहेत आणि आता सर्वजण घरीसुद्धा गेले आहेत. त्यामुळे आता उद्याच काय तो निकाल लागेल. त्यावेळी आता अनिरुद्ध रागातच विचारतो, म्हणजे हो, तुम्हाला काही कळतं की नाही? तुम्ही हे नक्की काय करताय? आम्ही रात्रभर इथे जेलमध्ये राहायचं का? तेव्हा देशमाने आता म्हणतात, सर समजून घ्या, कारण आपण वरच्या कोर्टामध्ये सुद्धा अपील केलंय. तेव्हा संजना आता खूपच वैतागते आणि रडकुंडीला येते. आत्तापर्यंत तिने जे काही केलं ते सगळं काही आता तिला आता आठवू लागतं. मग आता तुम्ही वरच्या कोर्टात जाऊन लगेचच्या लगेच काहीतरी करा, असं अनिरुद्ध मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो. त्यावेळी देशमाने म्हणतात, सॉरी सर, पण आत्ता या क्षणी मी काहीच करू शकत नाहीये. तेव्हा आता संजना म्हणते, लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढा. आम्ही इथे रात्रभरसुद्धा राहू शकत नाही. आम्हाला नाही जायचं जेलमध्ये. तेव्हा आता देशमाने म्हणतात, मॅडम जरा तुम्ही शांत राहा हो. असं का करताय? कारण आज तुम्हाला इथेच राहावं लागणार आहे. त्यावेळी आता संजना रागातच म्हणते, देशमाने तुम्हाला कसं काहीच जमत नाही हो. आम्ही एवढ्या विश्वासाने तुमच्याकडे केस दिली आणि त्याचं तुम्ही काहीच उपयोग करून दिला नाही. त्यानंतर आता अभि विचारतो, बाबा तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की काही होऊ देणार नाही म्हणून तुमच्या मुलांना, मग मी जेलमध्ये आता कसा जाऊ बाबा? तेव्हा अनिरुद्ध आता विचारतो, काय रे अभि, तूच साक्ष दिलीस ना, मग आता भोग. त्यावेळी आता संजना चौताळते आणि म्हणते, नको, तिथे तू आगाऊपणा का केलास? का त्या अरुंधतीच्या बाजूने तू बोललास? संजना म्हणते, त्यांचं जाऊ द्यात, परंतु आमचं बघा, आम्हाला बेल मिळालीच पाहिजे. तेव्हा अभि म्हणतो, त्यावेळी आता आपण टीम होतो, मग लगेच काय झालं तुला?
त्यावेळी संजना म्हणते, होतो ना टीम तेव्हा, पण तू आता दगा दिलास, मग तुझ्या आईकडे आणि बायकोकडे जा, त्यांना म्हणाव मला सोडव, या सगळ्या प्रकरणातून सोडवून तुला ते घरी घेऊन जातील, समजलं? त्यावेळी आता अभि म्हणतो, देशमाने हे पहा, खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा दिली गेली आहे, त्यामुळे आता मग तुम्ही मला काय यामध्ये ओढताय? देशमाने रागातच म्हणतात, तुम्ही जेव्हा साक्ष देत होतात ना, त्या अगोदर माझा सल्ला कानाही घेतला, मी तुम्हाला यातून सोडवलं सुद्धा असतं, आणि आता कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर मी काहीही करू शकत नाही. तेव्हा संजना म्हणते, हे पहा अनिरुद्ध, तुझा लाडका मुलगा काय म्हणतोय हे बघ आता. अरे खऱ्या गुन्हेगाराला पकडून दिलं म्हणजे आपण गुन्हेगार झालोत का? बापाला या गुन्ह्यामध्ये अडकवून तुला फक्त सुटायचं होतं एवढंच ना? तेव्हा अभि आता रागातच म्हणतो, तुम्ही दोघेही आम्हाला अडकवायला निघाला होतात ते? तेव्हा आता संजना आणि अनिरुद्ध दोघेही विचारतात, आता आम्ही काय केलं आहे? मग आता संजना म्हणते, सांग ना आम्ही काय केलंय, तुम्हाला काय अडकवलंय? त्यावेळी अभि म्हणतो की तुम्ही बिल्डरकडून पैसे घेतले होते बरोबर ना, म्हणजे तुम्हाला आम्हाला फ्लॅट द्यायचेच नव्हते याचा असा अर्थ होतो बरोबर ना? आमच्याशी खोटं बोलून तुम्हा दोघांनाच सगळी प्रॉपर्टी मिळवायची होती. तेव्हा संजना आता खूपच चिडते, तर अनिरुद्ध म्हणतो, अरे काय बोलतोस तू, आम्हाला असं काही करायचं नव्हतं. तेव्हा संजना म्हणते, याच्या डोक्यात सगळं काही अरुंधतीने भरवलं आणि हा पुन्हा फसला तिच्या बोलण्यामध्ये. तेव्हा अभि आता म्हणतो, आईने मला काहीही सांगितलेलं नाहीये आणि आम्हाला जे दिसलं ते मी बोलतोय, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, समजलं? तेव्हा आता अनिरुद्ध, बघ हा काय म्हणतोय ते, असं संजना आता त्याला म्हणत असते. मग आता अनिरुद्ध देखील म्हणतो, हो ते तुझ्यामुळेच झालंय संजना, तू नाही ती आयडिया दिलीस आणि सगळं आमच्या डोक्यात आलं हे मग, आणि हा अभि तर त्याहून मूर्ख निघाला. तू कोर्टात साक्ष देतोस ना, आता बस इथेच खडी फोडत, असं म्हणून आता रागातच अनिरुद्ध अभिला म्हणतो. त्यावेळी आता अभिला धक्का बसतो, त्याला समजतं अनघा म्हणत होती, आपली बायको म्हणत होती ते खरं होतं. अनिरुद्ध आणि संजनाने त्याला मदत न करता डायरेक्ट पलटीच मारलेली असते. तेव्हा देशमाने आता रागातच म्हणतात, जरा शांत व्हा तुम्ही, इथे तुम्ही भांडू नका, कारण हे पोलीस स्टेशन आहे. तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो, देशमाने काहीही करा आणि आजच्या आज बेल मिळवून द्या. आता वकील म्हणतात, मी प्रयत्न करतोय सर, परंतु आजच्या आज बेल मिळणं खरंच खूप अवघड आहे. तेवढ्यातच तेथे आता लेडी पोलीस येतात आणि संजनाला म्हणतात की चला आतमध्ये. तेव्हा संजना विचारते कुठे? तेव्हा जेलमध्ये जायचंय असं आता त्या म्हणतात. मग आता संजना म्हणते, मला नाही जायचं, मी येऊ शकत नाही. तेव्हा ती आता खूपच आरडाओरडा करू लागते आणि म्हणते, मला नाही जायचंय जेलमध्ये. संजनाची आता अशी अवस्था होते की तिची आता पूर्णपणे स्वप्न भंग पावतात आणि तिचा चांगलाच माज उतरतो. अनिरुद्ध आणि अभि फक्त संजनाकडे पाहत असतात. ते दोघेही आता तिला काहीही मदत करत नाहीत. मित्रांनो, पुढील भागामध्ये नितीन सुलेखाताईंना म्हणतो की तुझ्यामुळे तो समृद्धी बंगला पुन्हा मिळालाय. आता तुरुंगात गेल्यानंतर संजनाचे डोळे उघडले असतील असं मला वाटतंय. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, मला नाही तसं वाटत की तिचे डोळे उघड. त्यानंतर अरुंधती संजनाकडे येते. संजना जेलमध्ये बसलेली असते. तेव्हा तुला वाटतं तसं आम्ही इथे बसणार नाही आहोत, लवकरच बाहेर येणार आणि तुला पुरून उरणार, तुझा बदला घेणार. तेव्हा तू कितीही मला खाली पाडण्याचा प्रयत्न कर, तशी मी तेवढ्याच खंबीरपणे उभी राहील, असं रागातच अरुंधती म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.